काय टेम्पटिंग भाजी दिसते ना, तोंडाला पाणी सुटलं ना. आणि सोबत ही तांदळाची भाकरी, आ हा हा, जिभेच्या टेस्टबड चाळवणारी आणि सुखावणारी, ही एकदम स्वर्गसुख जणू, जबरदस्त एकदम. हॅलो, तर मी आज बनवते ह्याची भाजी. ही आहे आंबाड्याची भाजी. तर याला आंबाडा म्हणतात कारण हे आंबट असतं, म्हणून याला आंबाडी म्हणतात. आंबट असतं ना थोडं, म्हणून. चला तर मग याची भाजी बनवूया. तर ही भाजी अशी दिसते. ह्याचा देठ थोडा जाडसर असतो आणि त्याला ही अशी सुट्टी सुट्टी असणारी पानं असतात. कात्री लागलेली पानं म्हणतात ना, तशी ही पानं असतात याची. ह्याची फक्त ही जाड पानं दिसली ना तरी भाजी पटकन शिजते. म्हणजे तशी ती अगदी काही कोवळी पानं पाहिजेत असं काही नाही आहे. जरी ही जाड आणि थोडी चरचरीत असल्यासारखी असतात. तर आता काय, साफ करताना फक्त ही पानं घ्यायची आणि वरचे कोवळे असतात ना देठ, तो फक्त घ्यायचा. बाकी खालचा देठ नाही घ्यायचा. फक्त पानं मात्र घ्यायची स्वच्छ धुवून आणि मग अशी चिरून घ्यायची. ती बारीक नाही चिरली तरी चालतात, कारण ही आपण उकळवून घेणार असतो. आंबट आहे ना ही, तर त्याच्यामुळे ही भाजी उकळून ते पाणी काढून टाकायचं. तर त्यामुळे ही जाडसर चिरली तरी चालते. आणि एकीकडे अशी चिरून पाणी उकळायला ठेवलं एका बाजूला. आणि मग पाणी उकळलं की त्याच्यामध्ये अशी ही भाजी घालायची आणि थोडीशी एक उकळी काढायची, जास्त नाही. तो फेस पण येतो आणि त्यातला आंबटपणा असतो तो निघून जातो. खूप आंबट असते ही भाजी, तर पूर्णपणे अगदी निघून जात नाही, तर थोडासा आंबटपणा त्यातला कमी होतो आणि उग्रपणा असतो थोडासा तो. तर त्याच्यामुळे ही भाजी अशीच करतात की पाणी काढून टाकतात त्याचं उकळवून आणि मग ही चांगली गाळून घ्यायची चाळणीमध्ये आणि वरनं एकदा फक्त थोडी दुसऱ्या स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची. मग ही आता भाजी फोडणीसाठी तयार. फोडणीला आपलं नेहमीचंच मोहरी, जिरं, त्याच्यानंतर हिंग, हे सगळं फोडणीला घालून घ्यायचं. हळद हे घालायचं आणि याच्यामध्ये ना भाजी मिक्स होण्यासाठी 2 चमचे बेसन घालायचं. म्हणजे मी तरी घालते बेसन, त्यामुळे भाजी आहे ना मिळून येते, छान अशी दाटसर भाजी होते. आणि बेसन घालून बेसन छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं, अगदी तांबूस होईपर्यंत असं छान. आणि त्याचा अगदी दरवळ सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं, खमंग होईपर्यंत. असं बेसन परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये ती भाजी फोडणीला घालायची. बेसन घातल्यामुळे ना या भाजीचा आंबटपणा थोडा कमी व्हायला पण मदत होते, कारण ही भाजी तशी खूप आंबट असते. म्हणून थोडा आंबटपणा पण बेसनामुळे कमी होतो आणि खमंग पण लागते. त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं, कमी जास्त आपल्याला हवं तसं. आता इथे तुम्ही हवं तर गोडा मसाला किंवा धणा जिरा पावडर पण घालू शकता, पण मला नाही आवडत अति मसाले, साधी सिंपल आवडते. आता याच्यात ना शेंगदाणे खूप छान लागतात, पण शेंगदाणे ना आधी जरा 1 तासभर भिजत ठेवायचे. म्हणजे छान भिजलेले शेंगदाणे घातले ना की मग पटकन शिजतात पण ते, आणि भाजीत पण खूप छान लागतात शेंगदाणे यात. आणि मग आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं, जेवढं आपल्याला पातळ हवी तेवढी. तर मी ते 2 ग्लास पाणी घातलं, कारण ते पाणी बेसन पण शोषून घेतं. त्याच्यामुळे जेवढी आपल्याला पातळ हवी ना तेवढं पाणी घालून त्याच्यात घालायचं. सगळं व्यवस्थित एकदम एकजीव करून घेतलं की आता याच्यामध्ये गूळ घालायचा. आता गुळाचं प्रमाण याच्यात थोडं जरा जास्त लागतं, कारण मुळात भाजी आंबट, तर त्याच्यामुळे गूळ जरा जास्त लागतो. मग आंबट, गोड, तिखट आणि मीठ याचं प्रमाण जमलं ना की एकदम सुंदर लागते ही भाजी, एकदम चविष्ट. आणि मग थोडं आता शिजायला ठेवून द्यायची गूळ घालून. भाजीसोबत भाकरी पण हवीस ना, चला भाकरी पण करू.
चला, भाकरी तर तयार झाली आणि तोपर्यंत आपली भाजी पण एकदम व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे. शेंगदाणे पण छान शिजलेत आणि एकदम अशी एकजीव झाली आहे. आता याची खरी चव कशाने वाढते माहिती आहे? म्हणजे खरी गंमत आहे ना, ती ह्याला दिलेल्या वरून लसणाच्या फोडणीमुळे. तर ह्याला ना भरपूर लसणाची अशी फोडणी द्यायची, चुरचुरीत एकदम. त्याच्यासाठी भरपूर लसूण घ्यायचा आणि चांगला अगदी तांबूस करायचा, तेल चांगलं तापवून. आणि मग वरनं अशी चुरचुरीत लसणाची फोडणी दिली ना की याची चव एकदम द्विगुणित होते. आ हा हा, एकदम जबरदस्त. आणि ही तांबूस झालेली लसूण जेव्हा दाताखाली येते ना, आहा, एकदम लाजवाब. प्लीज जरा तेवढं सबस्क्राईबचं बघा ना. तुम्ही व्हिडिओ बघता पण जरा लाईक आणि कमेंट पण करत जा ना, म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहेत. सो धन्यवाद.